नमस्कार, वेलकम टू CCI. आपण पाहत होतो की कार्बन कंपाऊंडची लेक्चर सिरीज. तर आज आपण पाहणार आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यामध्ये कॉमन नेमिंग करतो आपण कार्बन कंपाऊंडची. आपल्याला माहित आहे दोन टाईपची नेमिंग असते, एक आयुपॅक नेमिंग, एक कॉमन नेमिंग. आयुपॅक नेमिंग आपण नंतर पाहूया, आज आपण कॉमन नेमिंग पाहूया. सिंपल आहे. कॉमन नेमिंग पाहताना आपल्याला तीन टाईपची नेमिंग मिळते. एक असतो एन, दुसरा असतो आयसो, तिसरा असतो निओ. तर चला पाहूया की एन अल्केन काय असतो, आयसो अल्केन काय असतो आणि निओ अल्केन काय असतो. जर आपल्याकडे स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंडची आहे, काय म्हणतो मी, कार्बन कंपाऊंडची स्ट्रेट चेन आहे, तर त्या कंपाऊंडला आपण एन अल्केन म्हणून टाकायचं. फॉर एक्झाम्पल की माझ्याकडे हे आहे CH3, CH2, CH3. याच्यामध्ये कुठे ब्रांचिंग दिसते का? नाही. ही स्ट्रेट चेन आहे कार्बन कंपाऊंडची, याला आपण म्हणणार एन प्रोपेन. या स्ट्रक्चरला मी कसं लिहू शकतो? असं. तर विदाउट एनी ब्रांचिंग जर स्ट्रेट चेन असेल तर याला एन अल्केन म्हणजेच एन प्रोपेन. तेच मी असं लिहू शकतो. चला तर मग सांगा याच्यामध्ये किती कार्बन दिसत आहे तुम्हाला? चला, 1 2 3 4 आणि 5. सो याचं नाव काय झालं? एन पेंटेन. आलं लक्षात? विदाउट एनी ब्रांचिंग कोणतीही कार्बनची चेन असेल तर त्याला आपण प्रेफिक्स लावतो एन आणि त्या कंपाऊंडला आपण एन अल्केन्स म्हणतो. म्हणजे एन प्रोपेन, एन पेंटेन, एन हेक्सेन. आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू रूट वर. चला सेकंड पाहू, आयसो अल्केन्स. आयसो अल्केन्स मध्ये काय दिसतंय तुम्हाला की स्ट्रेट चेन आहे कार्बनची, पण तिथे सेकंड लास्ट कार्बन कंटेन ओनली वन CH3 ग्रुप. आता इथं सेकंड लास्ट म्हणण्यापेक्षा आपण सेकंड कार्बन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण? सेकंड कार्बन कंटेन ओनली वन CH3 ग्रुप. म्हणजे जर माझ्याकडे अशी कार्बनची चेन आहे 3 कार्बनची आणि या कार्बन वरती हा CH3 ग्रुप आहे, यालाच कसं लिहिणार मी? थोडक्यामध्ये CH3, CH, CH3 आणि CH3. आता ही कॉमन नेमिंगची पद्धत आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कार्बन काउंट करायचे किती? 1 2 3 4. सो याचं नाव काय येणार? आयसो ब्युटेन. काय नाव येणार याचं? आयसो ब्युटेन. कारण टोटल 4 कार्बन आहेत. जरी इथं कार्बन चेन मध्ये 3 कार्बन असले, पण ही नेमिंगची पद्धत कोणती आहे? कॉमन नेम. त्याच्यामुळं याला आपण टोटल कार्बन काउंट करतो. टोटल कार्बन माझ्याकडे 4 दिसत आहेत आणि सेकंड कार्बन वरती मिथाइल दिसतोय स्ट्रेट चेन मध्ये, तर मी काय लिहिणार याचं? आयसो ब्युटेन. याच्या पुढे आपण दुसरा मॉलिक्यूल घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला असे 5 कार्बन दिसत आहेत आणि इथं सेकंड कार्बन वरती जर तुमच्याकडे असा मिथाइल ग्रुप असेल तर याला नाव काय देणार? 1 2 3 4 5 6 आयसो हेक्सेन. सो तुम्ही होमवर्क साठी एक क्वेश्चन घ्या आणि मला स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवा आयसो पेंटेन. ट्राय करा तुम्ही आयसो पेंटेन. समजलं असेल? आयसो आणि एन अल्केन. लास्ट आहे आपल्यामध्ये निओ अल्केन्स. निओ अल्केन्स मध्ये काय लिहितो आपण की जसं मी इथं सेकंड लास्ट म्हटलं तर इथे काय येणार? सेकंड कार्बन ऍटम विल हॅव 2 CH3 ग्रुप्स. म्हणजे निओ अल्केन मध्ये सेकंड कार्बन ऍटम वरती किती CH3 ग्रुप असतील? 2. म्हणजे कमीत कमी जर सपोज मी 3 कार्बनची चेन घेतली, याच्यामध्ये हा सेकंड आहे, हा सेकंड आहे. सो हे काय झालं? निओ अल्केन्स. याच्यामध्ये नाव काय येईल याचं? 1 2 3 4 5. सो याचं नाव झालं निओ पेंटेन. काय झालं नाव याचं? निओ पेंटेन. म्हणजे CH3, C, CH3, CH3 आणि हा CH3. बरोबर? सो लक्षात असू द्या, एन अल्केन आपण प्रोपेन पासून स्टार्ट करू शकतो 3 कार्बनच्या चेन पासून. आयसो आपण स्टार्ट करू शकतो टोटल 4 कार्बन पासून म्हणजे आयसो ब्युटेन पासून. आणि निओचा स्टार्ट करू शकतो आपण निओ पेंटेन पासून. सो याच्यावरती क्वेश्चन येतो एन प्रोपेन, आयसो ब्युटेन आणि निओ पेंटेन. इथून या सिरीज स्टार्ट होतात कॉमन नेमिंगच्या. सो त्याला तुम्हाला एक होमवर्क साठी क्वेश्चन देतो. स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय तुम्हाला निओ हेक्सेनचं. समजलं असेल तुम्हाला? जर काही अडचण असेल तर कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आयुपॅक. सो आयुपॅक नेमिंग बघायच्या आधी आयुपॅकचा फुल फॉर्म आपण बघूया. सो इट इज अ इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. एक अशी युनियन आहे की जे जगामध्ये जेवढे सगळे मॉलिक्युल्स बनतील
त्याला नाव देण्यासाठी एक काहीतरी सर्टन रूल्स बनवले. तर ते युनियन त्यांनी काही रूल्स बनवले, ते आपण आज पाहूया. सो जास्त डीप मध्ये जाण्याआधी आपल्याला सगळ्यात बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की रूट वर्ड्स म्हणजे काय असतात. ज्यावेळेस आपल्याकडे एक कार्बनची चेन असेल, काय म्हणतोय मी, रूट वर्ड कशासाठी यूज करतो आपण, कार्बनच्या चेनसाठी. ज्यावेळेस एक कार्बनची चेन असेल त्यावेळेस त्याला आपण म्हणतो मेथ. 2 इथ, 3 प्रो, 4 ब्यूट. हे असे तुम्हाला माहित असतील. जर माहित नसेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता की पेंट, हे, झेप, ऑफ, नोन आणि डेक हे झाले रूट वर्ड अप टू 10 कार्बन, म्हणजे 10 कार्बनच्या चेन पर्यंत हे रूट वर्ड यूज केले जातात. त्याच्या पुढे चला आपण मग नेमिंग बघूया अल्केनचं. सो अल्केनचं नेमिंग करताना आपल्याला अल्केन हा काय असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, हे माहिती पाहिजे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्याच्यामध्ये सफिक्स यूज केला जातो एनी. म्हणजे सिंपल, जर तुमच्याकडे एक कार्बनची चेन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेथ रूट वर्ड आणि त्याचं एनी. म्हणजे एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. काय मिळाला, रूट वर्ड प्लस सफिक्स. रूट वर्ड प्लस सफिक्स. सफिक्स काय आहे, एनी, म्हणजे मिथेन. चला तर दुसरं एक्झाम्पल पाहूया. तर सर माझ्याकडे अशी 4 कार्बनची चेन आहे. तर 4 कार्बन म्हणजे रूट वर्ड काय आहे, तर बघा ब्यूट, आणि सफिक्स काय आहे त्याला, एनी, म्हणजे काय झालं, ब्यूटेन. करेक्ट. जर माझ्याकडे अशी चेन आहे की ज्याच्यामध्ये खूप सारे कार्बन आहेत, CH2, 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 CH2 आणि CH3. याच्यामध्ये कार्बन किती आहेत ते काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. 7 साठी रूट वर्ड काय, हेप. सो इथे काय आला, हेप आणि लास्टला एनी. सो हे झालं अल्केनचं नेमिंग, की आपण आपल्याकडे 10 कार्बनची चेन असेल अल्केनची तर आपण त्याला नेमिंग करू शकतो. त्यासाठी सफिक्स यूज करायचा आहे एनी. चला तर आपण दुसरं पाहूया की ज्याच्यामध्ये आपल्याकडे असतो कोणता, अल्कीन. सो अल्कीनचं नेमिंग करताना आपल्याला काय करायचंय, सफिक्स फक्त चेंज आहे. सफिक्स आहे ईएनई. आणि अल्कीन म्हणजे काय असतो की मॉलिक्यूल मध्ये ऍटलिस्ट एक डबल बॉन्ड असला पाहिजे. मग एक डबल बॉन्ड असण्यासाठी कमीत कमी 2 कार्बन लागतात आपल्याला. म्हणून अल्कीन स्टार्ट होतात कुठून, इथिन पासून. याचं नाव काय येईल, इथ. हे झालं रूट वर्ड 2 कार्बनचा, आणि इथे येईल ईएनई, इथिन. जर माझ्याकडे अशी कार्बनची चेन असेल ज्याच्यामध्ये 1 2 3 4 दिसत आहे आणि इथे डबल बॉन्ड असेल तर याच्यामध्ये आपल्याला पोझिशन सांगावं लागते. सो नंबरिंग देताना इकडून नंबरिंग दिलं 1 2 3 4. सो काय नाव येईल याचं, रूट वर्ड ब्यूट, त्याची पोझिशन 1 नंबर, आणि इकडे ईएनई, म्हणजे ब्यूट 1 ईएनई. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, 1 ब्युटी. तसंच जर तुमच्याकडे अशी कार्बनची चेन असेल, सपोज माझ्याकडे अशी कार्बनची चेन आहे ज्याच्यामध्ये सेकंड नंबरला डबल बॉन्ड आहे, तर किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5. 5 कार्बनची चेन आहे. रूट वर्ड आला पेंट, किती नंबर पोझिशनला डबल बॉन्ड आहे, सेकंड. सो 2, आणि लास्टला सफिक्स काय येईल, ईएनई. समजलंय, काय डाऊट आहे. असं तुम्ही वेगवेगळे अल्कीन नेमिंग करू शकता ज्याच्यामध्ये कितीही कार्बनची चेन असू द्या अशी, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी असा डबल बॉन्ड दिलाय तर ज्या साइडने डबल बॉन्ड जवळ आहे तो बघायचा आणि तिकडून नंबरिंग द्यायचा. आता इथं बघा 1 2 3 4 5, आणि इकडून जर बघितलं 1 2 3 4. सो जिकडून जवळ तुम्हाला दिसतोय कार्बन त्या साइडने नंबरिंग द्यायचं. सो मला इकडून जवळ वाटतोय, सो 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 कार्बनची चेन आहे. रूट वर्ड काय येईल, नोन. बरोबर. किती नंबर कार्बनला डबल बॉन्ड आहे, 4 ईएनई. नोन 4 ईएनई. सो हे झालं अल्कीनचं नेमिंग. याच्यानंतर अजून एक येतो हायड्रोकार्बन, जो असतो आपल्याकडे इम्पॉर्टंट, अल्काईन. याचं नेमिंग आपण बघूया. अल्काईन मध्ये काय असतो, सफिक्स वायएनई, आणि याच्यामध्ये असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणून आपल्याला अजून एकदा 2 कार्बन लागतात. सो याची सिरीज पण 2 कार्बन पासून स्टार्ट होते. सो याचं नाव काय येईल मग सांगा, रूट वर्ड इथ आणि सफिक्स वायएनई, इथ आहे. याच्या पुढे आपण गेलो, 3 कार्बनची चेन आहे तुमच्याकडे, प्रो वायएनई, आणि आपल्याला ज्यावेळेस 4 कार्बन येतील तिथून पुढे आपल्याला नंबरिंग द्यायची, म्हणजे ब्यूट 2 वायएनई, किंवा याला दुसरं नाव येतं काय, 2 ब्युटाईन. समजतंय. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळे अल्काईन
नेमिंग करू शकतो. अजून एक घेऊ आपण, चला याच्यामध्ये इथं डबल बॉन्ड आहे. सो काय 1 2 3 4 5 6 इकडून मी नंबरिंग करणार. कशामुळे? कारण या साइडने कार्बनच्या डबल बॉन्ड जवळ आहे. तो 6 कार्बन आहेत. H2N E समजतंय? तर चला मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो होमवर्क साठी, तर ते तुम्ही सॉल्व्ह करा. याचे आयपॅक नेम्स काय येतील ते. हा असा एक आहे, याच्यामध्ये इथं ट्रिपल बॉन्ड आहे, याच्यामध्ये इथे डबल बॉन्ड आहे, परत हा इथे डबल बॉन्ड आहे आणि इकडे अशी कार्बनची चेन एक्सटेंड झालेली आहे. परत हा असा बॉन्ड आहे. समजतंय? तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुम्हाला अल्केन अल्किन अल्काइनचं आयोपॅक नेमिंग येऊन जाईल. सो धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूया आपण फंक्शनल ग्रुप नेमिंग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.